कॅमेरात एवढा आवाज रेकॉर्डिंग होत असेल नसेल काय माहित नाही, पण मला समोर जे आवाज याले सांगतो रिअलमध्ये हा शेवट डोगाटी ते डोगाटीच वावरलो. आज आपल्याला भावानं बघायला मिळणार आहे आपल्या पूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधली सगळ्या सुपर बाग आपल्याला आज भावानं बघायला मिळणार आहेत. आता आपल्यासोबत आहे Z900 टेनार, त्या पुढच्या बाजूला हायाबुजा आहे आणि मागं आपल्या अर्जुनाची Z900 आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट निमित्त कोल्हापूरमध्ये फ्रीडम राईड असत्या, त्यासाठीच आता निघालो आहे. आणि आता बाकीचे सगळेजण आल्यात भावांनो. आता अर्जुनदा आहे, परत पुढं बाकीचे सगळे परत पुढे गेल्यात. आम्ही आत्ता चालले, जरा पाऊस आला म्हणून थांबलेलो आणि डायरेक्ट ब्लॉग आता गाडीवरच चालू केलो, कारण पावसानं जरा घोळ केला मगाशी, त्यामुळं भरपूर गाड्या आहेत. आता हायाबुजा आहे, टेनार आहे, Z9 आहे, GT आहे, अशा बऱ्याच गाड्या आहेत भावांनो. S1000 डुगाटी सगळ्या गाड्या आहेत भावांनो. ते आता फक्त पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आता कारण आता लेट झाला पावसामुळं, त्यामुळं पहिला जातो आणि तुम्हाला डायरेक्ट शूट दाखवतो गाड्यांचं. चला, आज आपल्याला भावानं बघायला मिळणार आहे आपल्या पूर्ण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधली सगळ्या सुपर बाग आपल्याला आज भावानं बघायला मिळणार आहेत. कारण आमच्याच ग्रुपमध्ये नाही म्हणला तरी 7-8 गाड्या आहेत सुपर बाईक तसं बघायला गेला तर आमच्या ग्रुपमध्ये सांगलीमध्ये. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये एवढ्या गाड्या आहेत की तुम्ही विचार पण करू शकत नाही जाई एवढ्या गाड्या आहेत. कारण जास्त कोण गाड्या बाहेर काढत नाहीत शक्यतो करून, त्यामुळं. आणि आता आपल्यासोबत आहे Z900 टेनार, त्या पुढच्या बाजूला हायाबुजा आहे आणि मागं आपल्या अर्जुनाची Z900 आहे. आणि आवाज असला घुमाला जमतो भावांनो गाड्यांचा. सगळ्यांच्या गाडीला फुल सिस्टम आहे आणि सगळ्यांच्या गाडीला टायटेनियम एरो आहे, त्यामुळे असला खतरनाक आवाज घुमाला जमतो. शेवट म्हणजे शेवट. फक्त पावसानं जरा वगैरे आमची साथ द्यावी, कारण पाऊस जर नसला तर एक नंबरच काम होणार आहे. डुगाटी पॅनेगली 959. हायाबुजा Gen 3. Bikers of India Kolhapur core team members along with the honorable RTO team, thank you very much for your cooperation and तर या ओपन आहे आपल्याकडे अवेलेबल गर्दी डी road awareness. ओपनाला. So I'll tell you every youngster and everyone to use your helmets. जा बाहेर दे. आता इथलं सगळं कार्यक्रम आवरले आमचं, आणि ते एवढा काय कार्यक्रम नव्हताच तसं बघण्यासारखं आज. तर इथलं सगळं आवरून भावून आता चालले आम्ही निप्पाणीला. आणि इथं जेवढं भावनं गाड्या नाही की नाही त्या दुप्पट गाड्या निप्पाणीमध्ये आहेत. आणि इथं आपल्या इथं कसं रेग्युलर आपलं KTM ड्यूक ह्या सगळ्या गाड्या आहेत, आणि स्पोर्ट बाईक फक्त ठराविक गाड्या आहेत, ते पण फक्त आपल्या ज्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्याकडे जे मी व्हिडिओमध्ये सारखं जर घेतो आहे ते तेवढ्याच गाड्या आहेत. त्यानंतर ना भाऊ आता निप्पाणीला झाले, तिथे गेल्यानंतर ना तुम्हाला एवढ्या गाड्या बघायला भेटणार आहेत सुपर बाईक, नुसतं सुपर बाईक आहे तिकडं. आणि बेळगावची पण सगळी मित्र आल्या तिकडं, म्हणजे आल्यात आता ऑलरेडी. तर आता आम्ही चालले आणि सुपर बाईक बघायला भेटणार आहे ठिकाणं तुम्हाला भाऊनं. फक्त ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्ही लाईव्हमध्ये बघितलं नसतील तेवढ्या गाड्या तुम्हाला दाखवतो मी. नुसता आवाज सगळ्यांच्या माना एका ठिकाणीच.
हा हा बऱ्याच दिवसांना भावानं राईड झाला आहे म्हणजे असा ग्रुप राईड माझा लय दिवसांना चालू आहे भावानं आणि स्पोर्ट्स बाईक एवढा असल्यामुळे की नाही विषय हार्डच हा दणका विषय नुसता आवाज पहिल्यांदा भावानं हायबुजाचा आवाज ऐकवलोय असलं भारी वाटायला सांगतो हायबुजाचा आवाज आणि ओरा तर असला पडतोय सांगतो शेवट म्हणजे शेवट ओरा पडते शेवट आणि हायबुजाला 2 सायलेन्सर असतात आणि भावानं 2 काढलाय आणि एकच गेलाय त्यामुळे आवाज तर त्यात डबल झालाय सुट्टी नाही आता तिकडे गेल्यानंतर ना तर एवढ्या गाड्या असणार आहेत सांगतो भावानं शेवट म्हणजे शेवट नुसता आवाज ऐकायचं बाकीचं काय करायचं नाही नुसता आवाज ऐकायचं आणि मायामध्ये कॅमेरा अँगल एकदम परफेक्ट येत असणार आहे सिनेमॅटिक लोअर मोशन कुठले इंडी बिल्डर आहे मला पण माहित नाही गँग 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 जरा एक्झॉस्ट लावलोय आत्ताच त्यामुळे आवाज आलाय ते असल्या याच्यावरनं घालण्यापेक्षा इकडं साईडने गेलेलं परवडते कारण यावर असली गचका लागते सांगतो खतरनाक शेवट गात 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 करते गात गात कसा आहे हां पोरं ऐकत नाहीत पोरं लय रागीट आहेत हां सुट्टी नाही कुठं तटायचं नाही गाड्या असल्या घेतल्या ती कशी पाहिजे त्याची पळू सुट्टी नाही हा हा फील इज द मोस्ट ढगात फिलिंग जसं की भावना मागच्या ब्लॉगमध्ये मागचा जरा ब्लॉग तुम्ही बघितला आजच्याला मी राईडला गेलतो तर त्या ब्लॉगमध्ये मी बोललेलो की पावसामध्ये मित्रासोबत पाहिजेत आणि त्यावेळेस भावना राईडला मजा येणार असं मी बोललेलो मागच्या राईडला आणि आता शपथ सांगतो भावना असलं जबरदस्त वाटायला सांगतो भर पाऊस आहे मित्रसोबत आहेत गाड्या बिड्या आहेत आणि शपथ फील मी सांगू शकत नाही असलंच जबरदस्त फील आली मला हे खतरनाक त्यात आणि असल्या गाड्या तर मग काय जन्नतच येऊ सुट्टी नाही कसा इकडं हां गाड्या पोरं ऐकत नाही तो पोरं लय रागीला आहेत आमची जरा कॅमेरा करा सारखं पुसायला लागतोय आणि खरं जर म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये मी कॅमेरा पूर्ण भिजवलेलो त्यानंतर मी रेकॉर्डिंग चेक केलो माईक कनेक्ट होता म्हणून माझं रेकॉर्डिंग प्रॉपर व्हायले जर माईक कनेक्ट नसला की कॅमेराच्या माईकमध्ये पाणी जाते भावनं आणि ते पाणी काढण्यासाठी मी माईक तांदळामध्ये ठेवलेलो कारण तांदळामध्ये ठेवल्यानंतर ना सगळं पाणी हे होते माहिती आहे ना त्यामुळं यायला पाणी सगळं चालले बुट्टाला लागून काय विषय नाही आणि काय त्याच्या आईला कुठं आलं तुम्ही तांदळावर आलतो हां तांदळात ठेवल्यानंतर पाणी सगळं ओढून घेतलं त्यानंतर ना आपला माईक प्रॉपर चालू झाला म्हणजे कॅमेराचा जो आवाज होता तो प्रॉपर चालू झाला त्याशिवाय चालू होत नव्हतं प्रॉपर तर तुम्ही पण भावानं जर कॅमेरा जर भिजवणार असला जा पाण्यात जर ब्लॉगिंग करणार असला तर भावानं त्याचं वॉटरप्रूफ केस घ्या कॅमेराचं आणि मगच भावानं ब्लॉगिंग चालू करा तुम्ही पाण्यात त्याशिवाय करू नका नाहीतर मोठा काय तर शॉट लागेल माझा तर काय वॉटरप्रूफ केस तीन काय नाही आहे तसंच मी चालू आलो आहे कारण आपला काय विषय नाही आपलं त्यात रुतले आता पहिल्यापासून कारण आपल्याला माहीत आहे की कॅमेरा कुठं कसं कधी वापरायचा त्यामुळं बाकीचा काय विषय नाही विषय नाही हा स्पीड ब्रेकर असं केलं त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही रस्ता हां खरं तर भावानो मला की नाही कॅमेरा बंद करायला नको वाटाले कारण पावसामध्ये असलंच जबरदस्त वाटाले सांगतो राईड करायला बरोबर भावानो आणि आता नाही म्हणला तर तरी पावसाळा निम्मा संपायला आला तर आत्ता आमची पहिली राईड असेल पावसामध्ये पोरांचे आम्ही बाहेर झाले पहिल्यांदा ते पण उगाच इव्हेंट होता म्हणून कारण पावसात भिजायला कुणाला आवडते सांगा आम्हाला रायडर लोकांना आवडते खरं कसं जरा प्रॉपर पाहिजे नाहीतर मग काय भिजून काय उपयोग नाही मग आता कसं सगळं प्रॉपर सगळ्यांच्याकडे सगळा सेटअप आहे त्यामुळं काय वाटत नाही तर आता पहिला स्टॉप विराज जंक्शन कारण
सगळ्यांना लय ताट आले, जरा हलकं वेळ आहे त्यामुळं पहिला स्टॉप आपला विराज जंक्शनला आहे. बाकीची पण थांबल्यात पुढे येऊन. असलं जबरदस्त वाटायला जाऊन तो भावानो. हा हा, इतने दिनों के बाद इतना सब कुछ करने को मिल रहा है, इसलिए दिल गार्डन गार्डन हो गया है. तर निप्पाणीला जाणार होतो भावानो. तर निप्पाणीला विषय काय झाला, आम्ही जोपर्यंत राईड संपल्या, कारण आता वाजल्यात 1:30 वाजला आता नेणे म्हणला तरी आम्हाला इथंच विराज जंक्शनवर. त्यामुळं तिथनं पोरांचा फोन आला, तिथं सगळे इव्हेंट सप्लाय. त्यामुळे आम्ही आता विराज जंक्शनवरच थांबले, बाकीचे पण सगळे आल्यात. विशेष शेवट अडकली अडकली यश शेवट अडकला. त्यामुळे बसल्याला की नाही, तो पाळणा खराब झाला, गेरच अडकला त्याचा. त्यामुळे ह्या पाळण्यात बसल्या आता दोघ जण वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. एकटा इथं बसलाय, एकटा इथं बसला पुढे. तिथलं गेम आवडला नाही, तिथं गाड्यांची रेस लावायला आल्यात. तर चला बघूया कोण किती गाडी पळवते. आपली स्पोर्ट बाग एवढं पळवतात, आता इथे किती गाड्या पळवतात बघूया. चला आपण कोणच नाही, सगळी मागं जाईल. हो गाडी नाही टोकलाय, सुट्टी नाही. साहेब तुम्ही पहिला बोलले असते तुम्ही खेळणार आहे, आम्ही खेळणार आहे. कारण की तुम्हीच तुमची बोलायची भाषा सुधारवा पहिला. मॅनेजर म्हणून नाही साहेब. सगळ्यांना वॉचमनना कोणाला पण विचारा, आमचा आवाज साहेब काय माहिती आवाज आला का का, फक्त विचारा. बघा आवाज आलाय सर. आमच्या साहेब तुमचं नाही आला, आम्हाला कसं माहिती राहणार. बाकीचे कोण जाणार. तर भावानं तुम्ही पण जर विराज जंक्शनला येत असला की नाही, तर बघूनच या आता व्हिडिओ. कारण गाड्या लावले, एवढ्या महाग महाग गाड्या आहेत आपल्या, तुम्हाला पण माहिती आहे. आणि म्हणून त्या गाड्या चिखलात लावा तुम्ही. अरे तुमच्या गाडीचं इथं पार्किंग नाही म्हणलं, रोगच बिना कामाचं कशाला इथं मग एवढं मोठं काढून ठेवला जाईल सगळं. इथं हा याला पार्किंग नाही आणि मग त्या गाड्या तुम्ही तिकडे बाहेर चिखलात लावा म्हणून. आता पूर्ण व्हिडिओ बघितला चिला भावानं. उगाच मॅनेजर ताटाला झाले, त्यामुळे इथे येताना का नाही भावानं फक्त 10 वेळा विचार करा आणि मगच इथे या. कोण खरोखर काय उपयोग नाही. एवढं सगळं केलं तर पार्किंगचा साधा बोर्ड सुद्धा नाही आहे. हे तुम्ही 2 व्हीलर पार्किंग करा, 4 व्हीलर पार्किंग करा. भावानं जाईल तिथं काय ना काय तर आपले बोंबाबोंब असत्याच, त्याचा काय विषय नाही. आता डायरेक्ट पंखा हातात घेऊन चाललो आहे, सुट्टी नाही. पंख्याचं वेल्डिंग निघाले, कसं काय निघाले काय माहीत नाही. पंख्याचं वेल्डिंग पूर्णपणे निघाले, त्यामुळं आता पंखा हातात घेऊन चालू आहे. आणि आता पुढं गाडी आहे, पुढं 4 व्हीलर एक आहे, त्या आता 4 व्हीलरमध्ये पंखा ठेवूया आपण, काय विषय नाही. फक्त त्यांनी आता पुढं लई गेल्या, तिथं आपल्याला आता तिथंपर्यंत जायचं आहे. तसं आता हातात घेऊन जायला पाहिजे, काय विषय नाही. आपल्याला जाते, आपण जाते नाही घुमते. सगळेजण गेल्यात पुढं, बुकना पडत बेळगावची आलती, त्यांनी पण गेलीत पुढंच, कारण त्यांना पण लेट व्हायला. पावसाचं वातावरण आहे, त्यांनी कोल्हापूरला जाऊन आणि परत रिटर्न त्याने कोल्हापूरला जाऊन परत रिटर्न बेळगावला जाणार आहेत. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही चला म्हटलं पुढं, आम्ही येतो लगेच. आम्ही निघणार होतो तेवढ्यात वाघानं त्या वांद घालायला चालू केला. आणि अशा ठिकाणी आपण कुठंच जात नाही, तुम्हाला पण माहिती आहे. कारण शेवटी कोल्हापूर करा आपण. त्याला नीट सांगवले, दादा गाडी काढतो नाही, आम्ही 4 व्हीलर पार्किंग करणारा, गाडी काढा म्हणून. या आईला म्हणलं आता एवढं काय लावलायचं म्हणलं बाबा, गाड्या हे शेवटच विषय झाला आहे.
गाडी पळत्या भावानं शेवट हे नाद्याबाद भावानं नाद्याबाद सगळ्यांच्या नजरा फिरा पाहिजेत. तर आजची राईड भावानं संपलेली आहे इथं. तर व्हिडिओ आवडला जर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आज जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.